देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी कालच संपूर्ण देशाला संबोधले की इंधन बचत करा, सोने खरेदी करू नका किंवा परदेशवारी बंद करा. आणि हे फक्त जनतेला लागू असले नाही पाहिजे. इथून पुढे महानगरपालिकेच्या सुद्धा अधिकाऱ्यांचा, नगरसेवकांचा कुठलाही परदेश दौरा झाला नाही. आपण जर पाहिलं तर आमच्या महानगरपालिकेमध्ये शेकडो अधिकारी आहेत, शेकडो अधिकाऱ्यांनी शेकडो गाड्या आहेत आणि प्रत्येक एक सिंगल अधिकारी गाडीमध्ये फिरत असतो. आज तुम्ही आम्ही जर डिझेल टाकायला गेलो तर आपण आपल्या खिशातल्या पैशाने डिझेल टाकतो, परंतु ह्या इथल्या अधिकाऱ्यांना कुठे 1 रुपया डिझेलला द्यावा लागत नाही. यांना महानगरपालिका यांच्या गाड्यांना डिझेल टाकते, यांना भत्ते मिळतात. त्यामुळे आमची विनंती आहे की पहिल्यांदा यांच्यापासून सुरुवात करा. नगरसेवकांना सांगा एका गाडीमध्ये या, खातेप्रमुखांना सांगा येताना तुमच्या खात्यातली लोक गाडीमध्ये बसवून आणा, शेअरिंग करा. हे सगळं यांच्यापासून जे फुकट चालतं ना याच्यापासून सुरुवात झाली पाहिजे. त्याकरता आम्ही आज आंदोलन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 दिवसांचे जे आवाहन केले याकडे तुम्ही कसं पाहता? आता ते आपल्याला एक मला वाटतं ना, आपण लॉकडाऊनकडे चाललोय. एक अघोषित असा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. जे पद्धतीने ही लोक तुम्ही फिरायला जाऊ नका, तुम्ही आता थोड्या दिवसांनी म्हणते तुम्ही हे खाऊ नका, तुम्ही ते खाऊ नका, तुम्ही हॉटेलला जाऊ नका, तर तसं सोने खरेदी करू नका म्हटलेच. म्हणजे या सगळ्या गोष्टी लॉकडाऊनच्या दिशेने चालू आहेत, पण हळूहळू स्लो पायझन चाललंय. आता सगळ्या निवडणुका संपल्या, कालच्याला सगळे 3, 4, 5 ठिकाणचे मुख्यमंत्री बसले. त्याच्यानंतर मग हे उपदेश चालू झाले. म्हणून आम्ही आज म्हणतोय की आम्हाला मन की बात नको, आम्हाला काम की बात पाहिजे. आणि काम की बात करायची असेल तर आम्हाला ह्या लोकांना पहिले कामाला लावावं लागेल महापालिकेचं. चुकीचं नाही, दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण अशा प्रमाणे हे चालू आहे. आणि आम्हाला वाटतं की आम्ही एवढे मोठे नाही आहे त्यांच्यावरती बोलण्याचे, परंतु इथे तर आम्ही चाप लावू शकतो. आम्ही जर हे दिलेल्या निवेदनाचा विचार आयुक्तांनी आणि महापौरांनी केला नाही तर मग इथून पुढे शिवसेना म्हणून आम्ही गेटवर थांबून जो अधिकारी सिंगल गाडी चालला असताना त्याचा आम्ही लाईव्ह करणार. त्याला आम्ही सगळ्या पुणेकरांना दाखवणार की हा महानगरपालिकेचे पैसे इंधन व्हायला घालवते. आणि जर तुमची मागणी पूर्ण झाली नाही तर तुमची भूमिका काय असेल? आंदोलनाची भूमिका आहेच ना आमची. जर याच्यामध्ये कोणतेही प्रश्न आमच्या म्हणजे हे फक्त महानगरपालिकेपुरतं मर्यादित नाहीये, हे मंत्रालयात झालं पाहिजे, हे कलेक्टर कचेरीत झालं पाहिजे, तहसीलदार कचेरीत झालं पाहिजे, हे जिल्हा परिषदांमध्ये झालं पाहिजे. जर हे नुसतं तुम्ही करताना फक्त जनतेलाच का जनतेलाच का तुम्ही आव्हान करताय? तुम्ही या लोकप्रतिनिधींना पण सांगा ना, ह्या पण लोकांना उपदेश करा ना, त्यांना पण म्हणा तुम्ही सुरुवात करा. चांगल्या कुठले मी ही गोष्ट चांगली आहे म्हणताना ह्याच्यापासून जर देशाचं भलं होणार असं आम्हाला पण बरं, पण सुरुवात तुमच्यापासून करा ना. तुम्ही का परदेश दौरे करताय? तुमचे मंत्री इथे येणार, 10 गाड्या मागे घेऊन येणार. आता असे मंत्री आम्हाला पुणे शहरामध्ये दिसले की आम्ही अडवणार.